जात पडताळणी समितीकडून जयश्री गाडे यांचा कुणबी जातीचा दाखला अवैध. 30 जुलै रोजी पंचायत समिती सभापती निवडीसाठी विशेष सभा. न्यायालयातून स्थगिती मिळाल्यास निवड प्रक्रिया थांबण्याची शक्यता. आजरा पंचायत समितीच्या सभापती जयश्री गाडे यांचा कुणबी जातीचा वैधता दाखला जात पडताळणी समितीनं अवैध ठरवल्यानं सभापती पदासाठी फेरनिवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी 30 जुलै रोजी सभापती निवडीसाठी विशेष सभेचं आयोजन केलं असून त्याबाबतच्या नोटिसा काही सदस्यांना प्राप्त झाल्यानं तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आलाय. जयश्री गाडे यांनी जात वैधता प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाद मागितली होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे त्यांचा जात वैधता दाखला अवैध ठरल्याचं समोर आलंय. आजरा पंचायत समितीचं सभापतीपद महिला मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. या प्रवर्गातून 2 महिला सदस्य निवडून आल्या होत्या. त्यापैकी जयश्री गाडे यांनी सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून निवड मिळवली होती. आता उपसभापती यशोदा पवार या संभाव्य दावेदार मानल्या जात आहेत. मात्र त्यांच्या मागास प्रवर्गाच्या जात वैधता दाखल्याबाबत अद्याप स्पष्टता नसल्यानं त्या सभापती पदासाठी पात्र ठरणार की नाही याबाबत उत्सुकता आहे. दाखला वैध नसल्यास हे पद काही काळ रिक्त राहण्याची शक्यताही व्यक्त होतीये. दरम्यान जयश्री गाडे या न्यायालयापासून स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांना स्थगिती मिळाल्यास 30 जुलै रोजीची सभापती निवड प्रक्रिया स्थगित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घडामोडीकडे तालुक्याचं लक्ष लागलंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.